मॅम, मॅम तुम्हाला बालपणापासूनच स्टॉक मार्केट आवडायचं का? हो, हो का? किती लहानपणापासून? हं? किती लहान होतात तेव्हापासून? तुम्हाला का जाणून घ्यायचंय? आत्मनिर्भर इन्व्हेस्टर बनण्यासाठी आवश्यक आहे नॉलेज. आणि आज आपण आपल्या तज्ज्ञांना विचारणार आहोत की शेअर्समध्ये ई वोटिंग कशी होते. तर मॅम, या स्टॉक्समध्ये ई वोटिंग होते कशी? ऍक्च्युली स्टॉक्सवर वोटिंग नाही होत, कंपनीजच्या रेझोल्युशनवर होते. तेही ऑनलाईन. ओ. वेल, आपल्याकडे खूप तरीके आहेत. डिपॉझिटरी लॉग इन किंवा त्यांच्या वेबसाईटच्या द्वारे किंवा आपल्या डिपॉझिटरी पार्टिसिपेंटच्या म्हणजे डीपीच्या ऑनलाईन पोर्टलवर जाऊन ही सुविधा उपलब्ध आहे. 2 स्टेप्समध्ये. पहिली स्टेप. वेल, डिपॉझिटरी वेबसाईटवर ई वोटिंग टॅब क्लिक करा. आपला 16 डिजिट डीमॅट अकाउंट नंबर, पॅन आणि OTP टाका किंवा तुमच्या डीपी किंवा डिपॉझिटरीच्या ऑनलाईन सुविधेवर लॉग इन करू शकता. ई वोटिंग मेन्यूवर क्लिक करू शकता. सगळं लिहायची गरज नाहीये, स्क्रीनवर आहेच. ओके, सॉरी. या दुसरी स्टेप. तुमच्या स्क्रीनवर कंपनीज दिसतील ज्याची वोटिंग अजून व्हायची आहे. मग? मग कंपनीजचे रेझोल्युशन्स वाचून विचार करून वोटिंग करा. आणि झाले. झालं. बस एवढंच होतं? तुम्हाला अजून काय हवंय? नाही, ते खूप लवकर झालं ना मॅम. मला वाटलं. कॉफी ऑर्डर करा. स्पॉट दादा. मॅम, ॲक्च्युली दूध नाही आहे तर ब्लॅक कॉफी चालेल का? मॅम, कॉफी नाही आहे, ग्रीन टी चालेल का? तुम्ही एक काम करा. येस मॅम. तुम्ही ना सुधरा. मॅम, मी तुमच्यासाठी माझ्या हातानेच आणतो.